हाय फ्रेंड्स, आज मी बनवत आहे डाळ मिरची। जर दुपारी भाजीला काही खाण्यासाठी नसेल आणि पटकन काय सुचत नसेल तर आपल्याकडे डाळ तर असतेच, तर पटकन आपण डाळ मिरची बनवूया। डाळ मिरची हा प्रकार ना गावाकडे तुम्हाला बघायला मिळतो, कारण गावाकडे कसं दुपारच्या वेळेस शेतात डब्यावरती बांधून नेण्यासाठी भाजी बनवतात ना, ती मटकीची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा कोणतीही डाळ असते ती सुकी डाळ बनवली जाते आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली जाते, त्याला डाळ मिरची म्हणतात। आता घालूया हळद। याच्यामध्ये जास्त मसाले जात नाहीत, अगदी घरगुती साहित्य तयार होतं। मी धना जिरा पावडर, गरम मसाला घातलाय, हिंग घालूया आणि आपण हे छान तळून झालेलं आहे लसूण। लगेच आपण डाळ घालूया। मी मुगाची डाळ घेतलेली आहे, तर ही डाळ असते ना ती सुक्की करायची असते आणि सुट्टी करायची, चिकचिकीत नाही करायची। आता आपण डाळ मिरची परतून घेतले, फक्त आपण डाळ शिजेल एवढंच पाणी घालायचं आणि डाळ शिजवून घ्यायची। या डाळीचा गरगटा नाही करायचा, फक्त सुक्की करायची आहे आपल्याला। सुक्की म्हणजे एकदम सुट्टी सुट्टी मी तयार करून दाखवते। लहानपणी मी जेव्हा हायस्कूलला जायची ना, तेव्हा आमचं हायस्कूल थोडंसं घरापासून लांब होतं। मग दुपारच्या वेळेस डबा घेऊन जावं लागायचं ना, तर चपातीसोबत आम्हाला दररोज हेच असायचं। आज मुगाची डाळ, उद्या मटकीची डाळ, तुरीची डाळ, डाळीचे वेगवेगळे प्रकार असायचे आणि खूप छान लागतं चपातीसोबत। नक्की बनवा। थोडीशी कोथिंबीर घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। आता आपलं डाळ मिरची शिजून तयार झालेलं आहे। आपल्याला जास्त पातळ नाही करायचं, पातळही करायचं नाही आणि जास्त शिजवायचं नाही। हे बघा या पद्धतीनंच लागतं। तर माझं तयार झालेलं आहे, मी गॅस बंद करते।